नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत वरण बट्टी। तर सर्वात आधी मी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे, टोमॅटो टाकून व्यवस्थित शिजवून घेतली आहे। ही बघा, इकडे गॅसवर कढई पण ठेवून घेतली गरम व्हायला। कढई व्यवस्थित गरम झाली आहे, तेल टाकून घेते। तेल पण व्यवस्थित गरम झालंय। मोहरी, जिरे, हिरवी मिरची, टोमॅटो, लाल मिरची पावडर, हळद, आता डाळ टाकून घेऊ आपण। चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते। कोथिंबीर, आता व्यवस्थित 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं वरण व्यवस्थित उकळलं आहे। मिक्स करून घेते। भांडं घेतलंय, गव्हाचे पीठ, ओवा, चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। आता पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घे। ज्या पद्धतीने आपण चपातींचं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं पीठ मळून झालं आहे। 5 मिनिटं असंच ठेवून देणार आहे। इकडे आपलं वरण पण झालं आहे, बघू शकता। आता गॅस बंद करून घेते। पीठ व्यवस्थित झालंय, आता आपण लाटून घेऊ। पोळपाट घेतले, तेल लावून घेते थोडंसं। तेल लावून घेतलंय। हे बघा, या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची। इथून मधून आतमधून तोडून व्यवस्थित, हे बघा, या पद्धतीने बट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मी सर्व आता याच पद्धतीने लाटून घेणार आहे। ह्या बघा, मी सर्व बट्ट्या लाटून घेतल्या आहेत। मी आज कुकरमध्ये बनवणार आहे बट्ट्या, म्हणून कुकर ठेवून घेतला आहे। कुकर गरम झाला आहे, पाणी टाकून घेते। तेल पाण्याच्याच बनवणार आहे मी। थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, आता तेल पण टाकून घेते। तेल पण टाकून घेतलं आहे, पाणी पण व्यवस्थित उकळलं आहे। आता बट्ट्या ठेवून घेणार आहे मी।
झाकण लावून घेते. फक्त एक सिटी काढून घ्यायची आहे. आता गॅस बंद करून घेते. या बघा आपल्या बट्ट्या व्यवस्थित शिजल्या आहेत, बघू शकतात. दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान झाले आहेत. आता काढून घेणार आहेत. ही बघा आपली वरणबट्टी बनवून तयार आहे, बघू शकतात. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.